हॅलो फ्युचर डॉक्टर. तर आज आपण महाराष्ट्रामधील सगळ्यात कमी ट्युशन फीज असलेल्या कॉलेजविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज. या कॉलेज जळगाव इथे आहे आणि या कॉलेजची फीज 6,36,363 एवढी ओपन कॅटेगरीसाठी फीज आहे. तर आज आपण तेच कॅटेगरी वाईज या कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ काय होता किंवा मग त्या कॉलेजच्या फीज यावर्षी काय असणार आहेत. त्यांनी त्यांचं फी स्ट्रक्चर अपडेट केलेलं आहे. पण त्या फी स्ट्रक्चरमध्ये त्यांनी मुलींसाठी अजूनही अपडेट काही केलेलं नाहीये. म्हणजे जे फ्री शिक्षणाचं आहे मुलींसाठी, ते अपडेट अजूनही झालेलं नाहीये. ते मे बी 1-2 दिवसामध्ये त्यांचं अपडेट होऊन जाईल. त्यावेळेस तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकताय, की मुलींना फ्री शिक्षण त्यांनी लागू केलेलं आहे की नाही केलेलं. ते 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर आज आपण त्यांच्याच कॅटेगरी वाईज कट ऑफ काय जात गेलेले आहेत लास्ट इयरचे आणि फीज काय आहेत कॅटेगरी विषयी ते पण बोलणार आहोत. तर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज या कॉलेजला एससी कॅटेगरीला गेल्या वर्षी 472 एवढ्या मार्काला लास्ट राऊंडला अलॉटमेंट आलेलं होतं. त्यांच्या ट्युशन फीज 0 आहेत एससी या कॅटेगरीसाठी. त्यानंतर एसटी कॅटेगरीला गेल्या वर्षी 346 मार्काला अलॉटमेंट आलेलं होतं. एसटी कॅटेगरीला पण यावर्षी ट्युशन फीज या 0च आहेत. त्यानंतर विजे या कॅटेगरीला 520 एवढ्या मार्कांना अलॉटमेंट लास्ट राऊंडला आलेलं होतं. विजे या कॅटेगरीला सुद्धा ट्युशन फीस त्यांनी यावर्षी 0 एवढे ठेवलेले आहेत. त्यानंतर NT1 या कॅटेगरीला 493 चा कट ऑफ गेलेला होता गेल्या वर्षी. या कॅटेगरीला सुद्धा ट्युशन फी 0च आहेत. त्यानंतर NT2 या कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी 547 एवढा कट ऑफ गेलेला आहे. NT2 ला सुद्धा ट्युशन फी 0च आहेत. त्यानंतर NT3 या कॅटेगरीला 560 मार्काला अलॉटमेंट गेल्या वर्षी आलेलं होतं. NT3 ला सुद्धा कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार आहे. ते म्हणजे 0 ट्युशन फी मध्येच तिथे तुमचं ऍडमिशन होणार आहे. मात्र मार्कांची थोडीशी अट असणार आहे या कॅटेगरीसाठी सुद्धा. ओबीसी या कॅटेगरीला 564 ला अलॉटमेंट लास्ट राऊंडला आलेलं होतं. त्यांची फीज ही निम्मी म्हणजे 3,18,181 एवढी ओबीसी या कॅटेगरीला फी लागू तिथे होणार आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त जर आपण म्हणालो ओपन या कॅटेगरीला गेल्या वर्षी 568 म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे सगळ्यात जास्त कट ऑफ या कॉलेजचा गेलेला आहे तो म्हणजे 568 एवढा त्या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे. त्यात त्यांची फीज आहे 6,36,363 एवढी ओपन कॅटेगरीला. पूर्ण मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना ती पूर्ण फीस तिथे पेमेंट करावी लागणार आहे. त्यानंतर एससी आणि एसटी ह्या 2 कॅटेगरी सोडल्या तर मग तुम्हाला डेव्हलपमेंट फीज ही सगळ्या कॅटेगरीसाठी सेम असणार आहे. ती म्हणजे 3,50,000 रुपये एवढी डेव्हलपमेंट फी सगळ्या कॅटेगरीसाठी द्यावं लागणार आहे. एससी आणि एसटी या 2 कॅटेगरी सोडल्या तर. तुम्ही अंदाज लावू शकताय फीज कमी असल्यामुळे या कॅटेगरीचा कट ऑफ हा खूप वाढू शकतो या कॉलेजचा. तशी तुम्ही प्रेफरन्स लिस्ट ज्यावेळेस बनवत असाल त्यावेळेस मग तुम्ही हे कॉलेज फर्स्ट राऊंडला तुम्ही फर्स्ट नंबरला हे कॉलेज टाकू शकता कारण याची फीस सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रामध्ये. तर जर तुम्हाला या कॉलेजला मॅनेजमेंटमधून जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय. या कॉलेजला तुम्हाला मॅनेजमेंटचं सीट सुद्धा आमच्याकडून कन्फर्म मिळू शकते. तर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचंय किंवा मग काउन्सिलिंगमधून ॲडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधा. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमच्या 4 ब्रांचेस आहेत. पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि चिपळूण या 4 ठिकाणी ब्रांचेस आहेत. तुम्ही कुठल्याही ऑफिसला व्हिजिट करा. तुमचं MBBSचं सीट महाराष्ट्रामध्ये मेरिटवर किंवा मग मॅनेजमेंटमधून कन्फर्म करून मिळेल. सो थँक यू.